कारण की आपण जेवढं धन्यवाद बोलतो ना ते कमी पडतं असं मी मानते. आणि मी जे घडले माझा प्रवास जो आहे तो लाईव्ह बघितला माझ्या बॅचने. मी सारखी रडायची, ती आता सारखी हसते. फिजिकली, मेंटली, इकॉनॉमिकली मी खूप स्ट्रॉंग झाले. मला आठवतं मी आज 1 ते 1.5 वर्षापूर्वी जॉब जॉईन केला. त्यानंतरही मला जॉबमध्ये भरपूर अडचणी वगैरे आल्या. तर मी ते मॅडम सोबत बोलत असताना किंवा सेशनमध्ये बोलत असताना पण म्हणजे एवढी हळू झाली की प्रत्येक मिनिटाला रडायची मी. आणि त्याच्यानंतर मेडिटेशनला सुरुवात केली. तर मेडिटेशनला जमत नव्हतं कारण की रात्री यायचं, झोपायचं, झोप होत नव्हती, सकाळी लवकर जायचं असं शेड्यूल होतं पॅक. तर ग्रँडमास्टरला आल्यावर मॅडमनी मेडिटेशन कंपल्सरी असं केलं आणि मी मेडिटेशन केलं आणि खरंच फरक पडला. आणि म्हणजे करायचंच आहे तरच तुम्हाला शक्तिमत मिळणार आहे या हेतूनं मी ते मेडिटेशन केलं होतं. पण त्याच्यातून खूप वेगळा बदल झाला ॲक्च्युली आणि खूप सुंदर वाटतंय, खूप सुंदर. मग तुमच्यासाठी शब्द नाही आहेत माझ्याकडे. जी तुमच्यामुळं घडले मी ती खूप वेगळी आहे. कुठेतरी खूप तुटलेली होती, आता ती खूप जोडलेली आहे, दुसऱ्यांना जोडणारी आहे. आणि आता फरक नाही पडत असं की समोरच्याला काय वाटतं आपल्याबद्दल किंवा काय. मनामध्ये जो एक न्यूनगंड होता की मला नाही जमत किंवा मी कमी आहे किंवा माझं असं माझं तसं, तर ते तसं आता काही राहिलं नाही. आता त्याची जागा एका आत्मविश्वासाने घेतलेली आहे आणि मी करू शकते, मी करतेय आणि मी खूप छान करते. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. मी आज जॉबमध्ये एक टेम्पररी म्हणून लागली होती, आज मी परमनंट आहे. म्हणजे हा अनुभव माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा होता. अगदी 10,000 रुपयापासून सुरू केलेला प्रवास आज 21,000पर्यंत येऊन पोहोचला. 21,000 हे माझ्यासाठी खूप आहे कारण की आज ते खर्च करताना ना मला कुणाला विचारावं नाही लागत. इंडिपेंडंट असावं असं म्हणतात तर तो इंडिपेंडंट जे आहे ती मी झालेली आहे. आणि माझ्या आयुष्यातले जे 10 मायनस पॉईंट आहे ना त्याच्यातलं सगळ्यात प्लस पॉईंट आहे की मी कमवते आणि मी स्वतःच्या हिमतीवर कमवते. मी कुणाला विचारत नाही किंवा मला कुणाला हिशोब द्यावा नाही लागत. माझं जे ग्रँडमास्टर रेकी आहे तर मी स्वतःच्या हिमतीवर केलं. मी स्वतः फीज माझ्या स्वतः पे केल्यात. मी कुणाला सांगितलं नाही की मी करते, माझी फॅमिली सोडली तर. आणि माझ्या फॅमिलीचाही मला खूप सपोर्ट होता. इवन माझे हजबंड पण मी सेशनला बसले की ते स्वयंपाक बनवायचे, इथपर्यंत त्यांची साथ मला होती. आणि खूप छान, खूप सुंदर. त्यांच्यातही खूप सारा बदल झाला. हा आयुष्यातला मला सगळ्यात मोठा बदल झाला म्हणजे फक्त तुमच्यामुळे झालं, फक्त तुमच्यामुळे. इथून पुढे खूप चांगले बदल होतील अशा अपेक्षा. तुमचा कृपाशीर्वाद राहू द्या फक्त. सोबतच आहोत आम्ही आता. ग्रँडमास्टरच्या ज्यावेळेस आमचं सेशन चालू होतं तर हिलिंग टेक्निक आपल्याकडे एक सिलेबसमध्ये पॉईंट असतो. हिलिंग टेक्निक सुरू व्हायच्या आधीच मी म्हणजे रिव्हर्स जर्नी झाली होती आणि माझ्या बर्थडेच्या दिवशी मी माझी रिव्हर्स जर्नी प्रेझेंट केली होती आणि ती खरंच खूप सुंदर जाणवली. ती रिव्हर्स जर्नी त्या मिनिटापासून स्टार्ट झाली. मी त्या दिवशीची घरी गेले ते आजपर्यंत परत नाही आले असं झालं. आणि जुलैमध्ये ते झालं होतं, खूप सुंदर झालं. आता आम्ही म्हणजे पुढचं पण आहे आयुष्याचे खूप छान सुंदर प्लॅन आहे. आम्ही बेबी प्लॅन करतोय. लग्नाला 3-3.5 वर्ष झाले आणि ही आयुष्यातली सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं सक्सेस आहे मी असं म्हणेल. मला जे रेकीमुळं मिळालं. तर मग खूप खूप धन्यवाद, तुमचे खूप खूप धन्यवाद. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में अरमान है यही कुछ कर जाए, यही कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबादत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के शोर में भी रहकर सच कहने की आदत है. तानों के शोर में रहकर सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड़ फेंकोगे. मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड़ फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे.
मुझको कब तक रोकोगे। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं। अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको भोगोगे, तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। थैंक यू।